तर नमस्कार मंडळी, कोकण टॅक्सी सोबत चानोका प्रवासात आपले सहर्ष स्वागत आहे. तर थेट आपला कोकणातून आपले सहर्ष स्वागत करतोय. माझ्या गावामध्ये आलोय. कोकणात जस्ट ड्रॉप केला आणि आता मुंबईकडे जात होतो. तर वाटेमध्ये एक मित्राची बाग दिसली आणि त्यांनी ॲग्रिकल्चर केलं आहे आणि सध्या कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे त्यांनी आंबा आणि कलमाची बाग खत द्यायचं काम चालू आहे. तर आपण तिकडे जाऊन बघूया आता. साहेब नमस्कार. काय सध्या काय काम चालू आहे? खत पाणी. तर आम्हाला सांगाल कशा पद्धतीने काय करताय? काय झाडांना खत दरवर्षी घालावं लागतं ना. अच्छा तर असं वरच्या साईडला असं खड्डा करायचा, अच्छा खत टाकायचा, परत पूर्ण घ्यायची. खांदीच्या हे बघायचं, खांदी कुठपर्यंत आणि लिक्विडपर्यंत आलं पाहिजे. तर साधारण किती वर्षापूर्वी लावलेले झाड आहेत? ही 3 वर्षाची पण आहेत, 10 वर्षाची पण आहेत आणि 25 वर्षाची पण आहेत. फळं द्यायला किती वर्ष अजून साधारण जातील? फळं देतात आहेत, सर्व. फळं देते आहेत. माझी मोठी झाड आहेत, वरती आहेत ती कंपाऊंडमध्ये. ती फळं देतात. सर्व मोठी आहेत ती देतात. हा पण देऊ शकतो फळ, हा समोर आहे तो. हा मोठा झालाय तर त्यात आता होतील मोठी. परत ती घेऊ शकता. आता हे 3 वर्षाची आहेत. खालची आहेत ती 3 वर्षाची आहेत. ती बारकी आहेत ना. ही 3 वर्षाची आहे. हां. आता पाऊस पूर्ण झाल्याच्या नंतर मग यांना पाणी वगैरे कसं द्यायचं? पाऊस जी यंदाची लागवड असेल त्यानं आपली दिवाळी झाल्यावर पाणी द्यायचं. मग ते बाहेरून आपली इथं विहीर वगैरे आहे की बाहेरून काय मागायला? बाहेरून आपण नाही अजून काय केलेलं इथे आहे. तिथे भाटकर म्हणून आहेत, त्यांच्या इथून आणतो आपण. वरती टाकलं ठेवलेलं घेऊन तिथं आणून ते टाकतात पाणी आणि झाडांना द्यायचं. नंतर मग हे फळं आपली ती मोठ्या झाडांची आहेत ती. हा ते आमच्या घरच्या प्रायव्हेटला जातात, प्रायव्हेटला. खाण्यासाठी की बाहेर कुठे? नाही, खाण्यासाठी पण बाहेर पण जातात, विक्री पण जातात. अच्छा आता हा कंपाऊंड कसा लवकरच बांधलेला आहे. ते सायक्लोनमुळे जरा जास्त हे झालं ना, त्यामुळे झाडांची नुकसानी खूप झाली आहे. कंपाऊंड किती आता? कंपाऊंड किती मोठा? काजूवरती येते आहे का? तिथे येते. त्याला अजून 2-4 वर्ष जातील मोठा व्हायला. 2 वर्षात आता ते धरणार. ॲक्च्युली आता हे बारकी आहेत ना, ती त्यांना पण थोडीफार प्रमाणात येतात, पण ते आम्ही काढत नाही. मोहर ज्यावेळेस येतो त्यावेळेस टाकून टाकतो. आणि सगळं सेंद्रिय. आता आपण लेंडी खत आणि हे टाकतो आपण, शेणखत. येते कलम आहे ती. कुठला आहे? हा येत्या कलम आहे. या वर्षी याचे आंबे मिळाले. ही जुनी लागवड आहे सगळी. काजू आहेत, आंबे आहेत, टोटल असे जास्त प्रमाणात आहेत. असं वरपर्यंत वरती काजू आहे ना, तो तिथपर्यंत कंपाऊंड आहे आपला असा पूर्ण. तो तिथून परत खाली असा ते आहे पुढे. हा असं कंपाऊंड आहे पुढे. इकडचे मोठे झालेले आहे. हा ही सगळी मोठी आहे. हा वरती त्याच्यावरती आता नवीन लागवड आहे, 3 वर्षाची झाड आहेत. हा आणि इकडची खालची जुनी आहेत. आणि ही 20 वर्षाची झाड आहेत. ही कलम फक्त सायक्लोनमुळे थोडंसं हे झालं. फांद्या ज्या झाल्या होत्या ते छाटणी केलं
त्याच्यानंतर पुन्हा पकडले जातात. होईल हळूहळू चालू करते पण. रस्त्या लागतच आहे आपलं पण. पुढे हा केलशीला जाणारा रस्ता आहे ना? हा तो केळशीला जातो, वेळास केळशी, हम्म. आणि इकडे मंडणगड. इकडे या साईडला म्हणतो. हा एक खुंटी कलम केलेला आहे. आंबा होता पहिला, तर त्याला खुंटी मारून खुंटी कलम केलेला आहे. आणि त्याचा तो वरचा जो भाग होता आंब्याचा, तो छाटणी केला, कारण की तो पुन्हा वाढू नये म्हणून. आता आपण जे खत पाणी देणार ते कलम तयार होणार आहे. ते साधारण किती खर्च येतो हा खर्च साध्या आंब्यापासून कलम बनवण्यासाठी? नथिंग आहे ते. एक स्टिक काढायची असते आंब्याची, हा. त्याच्या थ्रू करता येतं आपल्याला. मार्केटमध्ये त्याचे ते हे पण अवेलेबल आहेत. मार्केटमध्ये खुंटी मारणारे मिळतात आपल्याला. साधारण एका खुंटीचे 100च्या आसपास आहेत त्यांचं काहीतरी रेट. मग ते मारून देणारा माणूस आपला लोकल असतो की काय? आहेत ना, ते आपले एक मोडक गावणूक म्हणून आहे. अच्छा. सुरेंद्र काय ते, माझ्या मित्राचेच वडील आहे. हा. ते एक मारतात. आमच्या गावात सुरेश दळवी, पोलीस पाटील आमच्या गावचे, ते एक मारतात. असे दोन त्यांच्याकडूनच मारून घेतलंय आपण. काम चालू आहे खत टाकणं. हा झाड थोडासा जरा वाकडा झालेला दिसतोय ना? ते सायक्लोन आलं होतं ना आपल्या इथे, अच्छा. त्या सायक्लोनमुळे उपडलाय. त्याला अजूनही झाडं आंबे लागतात आपल्याला. अच्छा. फळं मिळतात त्याची. ते पूर्णपणे झोपलेलं आहे. टाकून टाकून माती टाकून टाकून खत टाकून असं त्याला आहे तेवढा, जेवढा दिवस राहील तेवढी गोष्ट चांगली आहे. पुढे तो झोपलाय, जमिनीला टेकले, त्याच्या फांद्या वगैरे सगळा उभा होता पूर्णपणे. तो झोपलाय आता. हे पण खुंटीच आहे. त्याच्यामध्ये खत टाकलेलं आहे खत. वरच्या साईडलाच हे करायचं खड्डा, आणि वरच्या साईडला टाकून द्यायचं. पाण्यासोबत मिश्रित नव्हतं ते.